मध्ये आपले स्वागत आहे। पाहूयात आजच्या ताज्या बातम्या। कोल्हापूर शहराच्या विकासासाठी शिंदे सरकारकडून भरीव निधी। कोल्हापूर शहराच्या विकासासाठी राज्य सरकार भरीव निधी देत आहे। महापालिका अधिकाऱ्यांनी गुणवत्तापूर्ण व दर्जेदार कामे करावीत। महापालिकेच्या सभागृहाची मुदत संपून जवळपास 3 वर्ष झाली, मात्र अजूनही काही माजी नगरसेवक हे महापालिकेचे मालक असल्यासारखे वागत आहेत। विकास योजनेत कोणी राजकीय अडथळा आणून काम थांबवण्याचा खटाटोप केला तर त्यांना घाबरण्याचे काही कारण नाही। चुकीच्या पद्धतीने कोणी प्रेशर टाकत असेल तर त्याला बळी पडू नका, अशा सक्त सूचना राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी महापालिका अधिकाऱ्यांना दिल्या। शहराच्या विकास कामात कोणी राजकारण आणू नये असेही क्षीरसागर यांनी आवाहन केले। कोल्हापूर शहरातील विविध विकास कामांचा आढावा घेण्यासाठी महापालिकेचे अधिकारी विकसक यांची संयुक्त बैठक झाली। या बैठकीत बोलताना क्षीरसागर यांनी शहरातील रस्ते दुरुस्ती, कचरा उठाव व रोजंदारी कर्मचाऱ्यांना कायम करणे या संदर्भात अधिकाऱ्यांसोबत चर्चा केली। गांधी मैदान सुशोभीकरण, रंकाळा तलाव सुशोभीकरण यासंबंधी ही चर्चा झाली। रोजंदारी कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी करण्याबाबत महापालिकेने सरकारकडे प्रस्ताव पाठवावा, मंत्रालय पातळीवर पाठपुरावा करतो अशी स्पष्ट त्यांनी ग्वाही दिली। येत्या 2 महिन्यामध्ये 500हून अधिक रोजंदारी कर्मचारी हे कायम सेवेत होतील, यासाठी आपला प्रयत्न सुरू असल्याचे क्षीरसागर यांनी सांगितले। या कामावर देखरेख ठेवण्यासाठी शहर अभियंत्याच्या नेतृत्वाखाली 4ही विभागाच्या उपअभियंत्यावर जबाबदारी सोपवली आहे, असे प्रशासनातर्फे स्पष्ट करण्यात आले। क्षीरसागर म्हणाले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा कोल्हापूर दौरा 10 जानेवारीपर्यंत होऊ शकतो। महापालिका प्रशासनाने शहरातील विविध विकास कामांची प्रभावी अंमलबजावणी करावी। महापालिकेची यंत्रणा म्हणावी तशी योग्य दिसत नाही, यंत्रणा आणखी सक्षम करावी लागेल। शहराच्या रस्ते कामासाठी आणखी 90 कोटी रुपये मंजूर आहेत। येत्या 8 दिवसांमध्ये निधी उपलब्ध होईल। विकास कामे करताना कोणी आडवे येत असेल तर त्याला घाबरायचे कारण नाही। विकास कामात खोडा घालण्याची प्रवृत्ती काही जणांची आहे। काम थांबवण्यासाठी काही जण तक्रारही करत असतात, त्याच्या दबावाखाली येऊन काम थांबवण्याऐवजी अधिकाऱ्यांनी तक्रारीची शहानिशा करावी। चुकीच्या पद्धतीने प्रेशर टाकत असेल तर त्याला बळी पडू नका। विकास कामात राजकारण होता कामा नये, सत्याचा आधार घेऊन कामे करा। टेंडरमध्ये ज्या तरतुदी आहेत त्यानुसार कामकाज झाले पाहिजे। काही नगरसेवक अजूनही महापालिकेचे मालक असल्यासारखे वागत आहेत। सभागृहाची मुदत संपून 3 वर्ष झाले, आता प्रशासक आहेत। महायुतीची सत्ता आहे। शहराच्या विकासासाठी महायुती सरकार निधी उपलब्ध करून देते, साहजिकच त्या कामाचे श्रेयही सत्ताधारी मंडळी घेणार। थेट पाईपलाईन योजनेसाठी पालकमंत्री हसन मुश्रीफ व मी प्रयत्न केले आहेत, हे जनतेलाही ठाऊक आहे। मात्र काही जण विनाकारण स्टंटबाजी करत आहेत। राजकारणात प्रत्येकाने सभ्यता पाळली पाहिजे, असा टोलाही क्षीरसागर यांनी लगावला। शहर अभियंता हर्षजित घाडगे यांनी शहरातील रस्त्याच्या दुरुस्ती कामाची माहिती दिली। बैठकीला अतिरिक्त आयुक्त केशव जाधव, रविकांत अडसूळ, कंत्राटदार अरुण पाटील, अशोक भोसले, परिवहन समितीचे माजी सभापती राहुल चव्हाण, माजी नगरसेवक राजू हुंबे आणि अजित सासने आदी उपस्थित होते। बातम्या पाहण्यासाठी आपले चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबायला विसरू नका।